पुनश्च एकदा आपणा सर्वांचं आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल म्हणजे महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. आज तुम्हाला दर्शन घडवणार आहोत श्री काशी विश्वेश्वर देवस्थान मंदिर कोपरगाव. आणि याच मंदिरामध्ये नवग्रहाचं मंदिरसुद्धा आहे बरं का. कारण बऱ्याच जणांना कुंडलीमध्ये दोष असतो, नवग्रह दोष असतो, ग्रहाची शांती करायला सांगतात. असा ग्रहांचा जर दोष असेल तर या मंदिरात नक्की या. बघा, सर्वप्रथम बुध ग्रहाचं दर्शन आपण करतोय, त्यानंतर मंगल ग्रह सर्वांनी दर्शन करायचं आहे. आणि इथं यबा चंद्रमा, सर्व ग्रहांचं मंदिर या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये कोपरगावला बेट मंदिरात तुम्हाला बघायला मिळेल. सूर्यदेवता आणि इथं आहे यमधर्म, यमाचं दर्शन आपण करतोय. काशी विश्वेश्वराचं पण दर्शन आपण करणार आहोत. इथं आहे केतू. आता राहू केतू प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतो आणि तो त्रास देतो. इथं आहे बघा राहू. हे सर्व ग्रह शांत करायचे असेल तर या मंदिरात जरूर या आणि या ग्रहांचं दर्शन घ्या. फरक पडल्याशिवाय राहणार नाही. शनिदेवता, शनीची 7.5 सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये असते. ही 7.5 तुम्हाला घालवायची असेल. इकडं शुक्रदेवता, शुक्रग्रह. इथं बृहस्पती. हे सर्व नवग्रह आणि नवग्रहांचं दर्शन घेतल्यानंतर इथं आपण दर्शन घेणार आहोत काशी विश्वेश्वराचं दर्शन. आपण काशीला जातो दर्शन घ्यायला, पण या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदिराच्या शेजारी असणारं हे काशी विश्वेश्वराचं मंदिर. आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्याची प्रचिती होणार. यावं, नतमस्तक व्हावं. कुंडलीचा दोष, एखाद्या ग्रहांचा दोष असेल तर एकदा या मंदिरात अवश्य सर्वांनी या. आणि या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा नर्मदा मातेचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असणारं हे मंदिर. हे बघा, नर्मदा मातेचं मंदिर. सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य रमेशगिरी महाराज यांच्या प्रेरणेने, यांच्या संकल्पनेतून, यांच्या शुभ आशीर्वादातून या मंदिराची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. आपण बघू शकता. नर्मदे हर. ज्यांना माता नर्मदेचं दर्शन घ्यायला जाता येत नाही त्यांना सुद्धा माता नर्मदेचं दर्शन व्हावं याकरता या ट्रस्टने केलेली अतिशय सुंदर उपाययोजना. मंदिराचा बाह्य भाग आपण बघू शकता. आपण या कोपरगाव नगरीला बेटामध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या समाधीचं दर्शन होईल, काशी विश्वेश्वराचं दर्शन होईल आणि त्यानंतर नवग्रहांचं दर्शनसुद्धा तुम्हाला इथंच होणार. आणि त्याचबरोबर नर्मदा मैयाचं दर्शनसुद्धा होणार. आणि या मंदिराच्या अगदी काही अर्धा किलोमीटरच्या अंतरावर दैत्यगुरू शुक्राचार्य कचेश्वरांचं सुद्धा मंदिर या ठिकाणी आहे. आलात तर नक्की या. नगर मनमाड हायवे, कोपरगाव बेट, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सांगायला नको, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कुणाला जर ग्रहदोष असेल तर तो आपल्या संपर्कातून मिटवता येईल.